तुम्ही शेवटचं नाही असं कधी म्हणाला होता? नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. आज मी अगदी साधा प्रश्न, जो दैनंदिन आयुष्यात आपल्याला त्या प्रश्नाला रोज सामोरं जावं लागतं, पण आपण त्यापासून नेहमी बचावाची किंवा पळवाट ही भूमिका स्वीकारतो. आणि कोणीही आपल्याला काहीही सांगितलं, काहीही म्हटलं, काहीही मागितलं, तर मी त्याला नाही कसं म्हणू, हा प्रश्न आपल्या मनात येतो. आणि आज मी या अतिशय साधा वाटणारा पण उत्तर न देता येणारा अवघड प्रश्न कसा सोपा करता येईल याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या अनुभवातून आलेल्या ज्ञानातून. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कृपया व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण कुठलाही विषय मांडताना त्या विषयाचा जरी त्या अनुभवातून आलेलं ज्ञान असलं तरी तो मांडताना त्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करावी लागते, मेहनत घ्यावी लागते, त्याचा अभ्यास करावा लागतो आणि मग ते तुमच्यासमोर व्यक्त होता येतो आत्मविश्वासाने. म्हणून कृपया तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, ऐकला मनापासून आणि त्याच्यातून तुम्हाला थोडं का होईना काहीतरी शिकता आलं, तर माझ्यासाठी हा आनंद फार मोठा असणार आहे. कारण मागच्या व्हिडिओला तुम्ही फार सुंदर प्रतिसाद दिला आहे, तर मला अजून हुरूप येतो आहे की माझ्या ज्या मी गोष्टी अनुभवल्या आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं मी शोधत होते, त्या प्रश्नांची उत्तरं जी मला मिळाली ती तुम्हाला मी कशा पद्धतीने ते प्रश्न सोडवले ते सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तर तुम्ही व्हिडिओ मन लावून बघा. तर चला आता सगळ्यांचं स्वागत करूया आजच्या व्हिडिओमध्ये. लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं असतं की आपल्याला कोणालाही नाही म्हणायचं नाही, सगळ्यांना आनंदी ठेवायचं, सुखी ठेवायचं, सगळ्यांचं ऐकायचं, आदर करायचा, कोणी काही काम सांगितलं तर हो म्हणायचं. या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या असतात. आणि मग जसजसे मोठे होत जातो, कालांतराने काय होतं की आपल्याला त्या हो म्हणण्याची इतकी सवय लागून जाते की मग प्रश्न येतो, ज्या गोष्टी आपलं अंतर्मन किंवा आपल्या व्यक्तिमत्वाच्या, आपल्या तत्वांच्या विरुद्ध असतात, त्या गोष्टी पण नाही म्हणताना आपल्याला विचार करावा लागतो की मी नाही कसं म्हणू त्याला, त्याला काय वाटेल, तो काय म्हणेल, हे सगळे प्रश्न आपल्याला यायला लागतात. आणि मग विचार करतो की मी त्याला नाही म्हणायचं होतं आणि आपण प्रत्येक गोष्टीला हो म्हणत जातो. आणि त्या हो म्हणता म्हणता आपली दमछाक व्हायला लागते. आपल्याला शरीराने, मनाने थकायला लागतो. आपल्यापेक्षा आपण दुसऱ्यांचाच जास्त विचार करतो. मी त्याला नाही म्हटलं तर त्याला वाईट वाटेल, तो दुःखी होईल, तो नाराज होईल. हे प्रश्न आपल्याला पडायला लागतात. बऱ्याच वेळा या हो म्हणण्यामध्ये आपल्या जवळच्या व्यक्ती, आपलं कुटुंब, आपण ज्या समाजात वावरतो त्या आजूबाजूच्या व्यक्ती आणि कालांतराने आपल्याला त्या हो म्हणण्याची इतकी सवय लागून जाते. आपल्याला पण कधी कधी कुठेतरी त्या गुडबुक मध्ये राहण्यासाठी आपल्या मर्यादेच्या पलीकडे, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त त्या हो म्हणण्यामध्ये
त्या जबाबदाऱ्या घ्यायला लागतो. व्यक्तींचा, प्रसंगांचा कसलाही विचार न करता फक्त समोरचा दुखावला जाऊ नये म्हणून त्याच्या मनासारखं त्याला बरं वाटावं म्हणून हो म्हणत राहतो. आणि याला सगळ्यात जास्त जबाबदार कोण असतो? तर मी जेव्हा या गोष्टींचा विचार करायला लागले, जेव्हा मी अनुभवलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे आपली जी म्हणजे एकत्र असू किंवा विभक्त कुटुंब असू देत, 2-3 भावंड असतील किंवा घरामध्ये सगळ्यात ज्या मोठ्या व्यक्ती असतात, त्यांच्यावर आपण ह्या होचा जास्त म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं टाकतो. आणि ते घरातली ज्या मेन मोठ्या व्यक्ती असतात, त्यांना पण कुटुंबाची जबाबदारी म्हणा किंवा मन दुखावलं जाऊ नये म्हणा किंवा कुटुंबातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून म्हणा, ते त्यांच्या आवाक्या बाहेरच्या मर्यादेपलीकडच्या गोष्टींना हो म्हणायला लागतात. आणि त्या व्यक्तींना त्या होची इतकी सवय होऊन जाते की हळूहळू त्यांचे जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचे जे सुख समाधान आहे किंवा त्यांना जे जगण्याचा किंवा जीवन जगण्याचा जो आनंद आहे, कुठेतरी त्यापासून ते दूर जातात, लांब जातात. आणि मग जेव्हा हे लक्षात येतं एका ठराविक वेळेनंतर किंवा आयुष्यात आलेल्या एखाद्या अवघड वळणाने किंवा समस्येने किंवा अडचणीने किंवा आर्थिक नुकसान जेव्हा होतं, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्यातल्या लोकांनी, कुटुंबातल्या लोकांनी असो, समाजातल्या असो, आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींनी असो, इतकं गृहीत धरलं होतं किंवा इतकं जबाबदार आपल्याला बनवून टाकलं होतं की आपण कोणाला दुखवू शकलो नाही किंवा नाही म्हटलंच नाही आपण कधी कोणाला. आणि आता आपली क्षमता संपलीये किंवा आपले पेशन्स, संयम सुटलाय आपला आणि तिथे सुटतो संयम. आणि मग तो त्या गोष्टींना भूतकाळात जेव्हा सगळे संदर्भ जोडतो किंवा आठवतो की मी कुठे कुठे माझ्या मनाविरुद्ध हो म्हटलंय किंवा मी कुठे वाचू शकलो असतो किंवा मी नाही म्हटलं असतं तर ही गोष्ट वेगळी असती, ही जेव्हा जाणीव होते त्याला त्या गोष्टींची. आणि मग एका पॉइंटला त्याला असं वाटायला लागतं की मी त्या हो म्हणण्यामुळे माझं जे मूळ व्यक्तिमत्व आहे मी तेच विसरलो, मी स्वतःपासूनच दूर गेलो. आणि मी हो म्हणत गेलो म्हणून माझ्या बरोबरीच्या ज्या व्यक्ती आहेत, माझ्या वयाची जी माणसे आहेत, ती खूप पुढे निघून गेली आहेत. आणि माझा काळ या जबाबदाऱ्यांनी, या हो म्हणण्यानी किंवा माझ्यातल्या त्या चांगुलपणाने माझा काळ थांबून राहिलाय. माझ्याही आयुष्यात हा काळ आला. मला पण अगदी हीच सवय होती. हो, ती सवयच बनते जेव्हा तुम्हाला लोक काम सांगतात, सल्ला विचारतात किंवा मदत मागतात किंवा त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवं असतं, करून घ्यायचं असतं, जबाबदाऱ्या करून घ्यायच्या असतात, ते तेव्हा तुम्हाला
तुम्हाला ज्या गोष्टी सांगतात तेव्हा तुम्ही त्यांना हो म्हणतात. कधी समोरच्याला काय वाटेल म्हणून, कधी मी जर केलं नाही तर दुसरं कोणीच करणार नाही ह्या गैरसमजातून, किंवा मला तिथे अवेलेबल उपलब्ध असायलाच हवं या अति आत्मविश्वासामधून, किंवा ही माझ्या मायेची माणसं आहे, माझी त्यांना गरज आहे म्हणून आजारपण आलं, वेळेने थांबवलं आणि हा प्रश्न विचारायला मनाने भाग पाडलं. हिलिंग प्रोसेस सुरू असताना तेव्हा जाणवलं त्या हो म्हणण्याच्या सवयीमुळे मी माझे कुटुंब, माझी मुलगी, माझा पती यांना पण बऱ्याच वेळेला सफर केलेलं होतं. बऱ्याच लोकांना इझी उपलब्ध झाले होते, मायेपोटी, प्रेमापोटी. आणि माझ्यातलं व्यक्तिमत्व मी हरवलेलं होतं. मला मी स्वतःला कधीच प्रश्न विचारले नव्हते की ज्या लोकांना तू उपलब्ध होती आहेस, ज्या लोकांकडे तू जाते आहेस, त्यांना तू खरंच हवी आहेस का? मी माझ्या बाजूनेच अति आत्मविश्वासाने की माझी तिथे गरज आहेच, मला जायलाच हवं, हा माझ्या स्वतःच्या अट्टहासाने मी जात राहिले. पण आजारपणाने शहाणपण दिलं. हे कोणी शिकवलं? हे गीतेतूनच आलं. गीता वाचली, कर्मयोग काय शिकवतो. आता मला नाही म्हणायला शिकायला हवं. आत्ता जर मी नाही म्हणायला शिकले नाही तर मी माझी राहणार नाही. आणि त्या क्षणापासून ठरवलं की माझं अस्तित्व, माझं व्यक्तिमत्व हे मला हवं तसं असायला हवं. स्वामी नेहमी म्हणतात की तुमच्या मर्यादा तुम्ही ओळखायला शिकला पाहिजे. मर्यादा पाळणं म्हणजे काय? तर मर्यादा पाळणं म्हणजे जर तुमच्याशी कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला तुम्हाला थांबवता आलं पाहिजे. तुम्हाला कोणी जाणून बुजून त्रास देत असेल, टोमणे मारत असेल, मन दुखावत असेल, त्याला त्याची जाणीव करून देता आली पाहिजे. व्यक्ती दुखावतायत, बोलतायत, तरी तुम्ही त्रास सहन करताय, तर तो त्रास तुम्हाला थांबवता आला पाहिजे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट काही वादविवाद करून, भांडण किंवा वाद घालूनच सोडवता येत नाही. ती प्रेमळपणे, शांतपणे, संयमाने सुद्धा समजावून सांगता येते. त्यासाठी आधी आपल्याला स्वतःला तयार करायला लागेल. जर संवाद घडवायचा असेल तर वाद टाळावे लागतील. वाद न घालता संवाद घडवून मर्यादेत राहून ते प्रश्न सोडवता आले पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, नाही म्हणणं म्हणजे काही समोरच्याला दुखावणं नाही किंवा स्वतःला त्यापासून वाचवणं पण नाही. जेव्हा आपण स्वतःला जपायला लागतो तेव्हा आपली किंमत आपल्याला कळायला लागते आणि आपली किंमत आपल्याला कळली की जग पण आपली किंमत करायला लागतं. आणि म्हणणं थोडं कठीण वाटतं कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीला हो म्हणायची सवय झालेली असते. तर आपण नाही म्हणताना विचार करतो की अरे मी लगेच याला नाही कसं म्हणू, हा परत दुखावेल,
असा विचार करत असतो. त्यामुळे थोडासा त्रास होण्याची शक्यता असते. पण त्यासाठीच या ज्या अकलच्या टेक्निक आहेत त्या पुढे सगळ्या सांगणार आहे मी, कशा कशा वापरायच्या स्वतःसाठी. तर त्याचा वापर उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे. कधी अपराधीपणा पण वाटतो आपल्याला, पण हळूहळू हे सगळे त्रास निघून जातात. आपलं मन खंबीर बनतं. आपल्याला योग्य अयोग्य, चांगलं वाईट, खरं खोटं याची जाणीव व्हायला लागते आणि त्याप्रमाणे आपण आयुष्यात निर्णय घ्यायला लागतो. कुठे थांबायचं, कुठे चालायचं, कुठे हो म्हणायचं, कुठे नाही म्हणायचं, हे हळूहळू अनुभवातून आपल्याला कळायला लागतं. एक संकल्प करूया, छोट्या छोट्या गोष्टींपासून नाही म्हणायला शिका. म्हणजे आता प्रत्येक स्त्रीचं आयुष्य हे धावपळीचं आहे. तिने घरातल्या लोकांना इतकी सवय लावलेली असते प्रत्येक गोष्टीसाठी आणि घरातले पण तिच्यावर इतके गृहीत त्यांनी धरलेलं असतं तिला, की अगदी माठाजवळ उभं राहून पण पाण्याचा ग्लास मागतील. शूज असतील शू रॅक मध्ये तरी पण शूज काढून दे. मिस्टर असतील, मुलं असतील तर ते, आणि आपल्याला पण त्याच्यात वाटत असते की नाही ही घरात किती महत्वाची व्यक्ती आहे, किंवा मुलांना माझ्याच हातचं लागतं, माझ्याच हातून घेतात, किंवा मिस्टरना आपण चालत नाही वगैरे. असंच आपण खूप वेळा आपली पण मानसिकता अशीच असते. पण मला हेच सांगायचंय तुम्हाला की मुलांना देखील वेळोवेळी नाही म्हणायला शिका आणि त्यांना पण जबाबदाऱ्या वाटून द्या. बघा, कुटुंबात पण एक वेगळं चैतन्य वातावरण तयार होईल. सुरुवातीला थोडं जड जाईल, पण हळूहळू त्यांना पण ती सवय लागेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल या गोष्टींनी. तर आजपासून आपण संकल्प करूया, छोट्या छोट्या गोष्टीतून नाही, जिथे गरजेचं आहे तिथे नाही म्हणायला सुरुवात करूया. नाही म्हणणं म्हणजे काही बंड पुकारणं नाहीये. जर आपण नाही म्हणायला शिकलो तर आपली जी दमछाक होते रोजची ती कमी होते. आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असेल, छंद असेल, आपल्यात काही कौशल्य असेल, तो जो वेळ मिळेल आपल्याला तो आपल्या या सगळ्या गोष्टींवर वापरता येईल आणि आपल्याला आत्मिक आनंद मिळेल तो वेगळाच. म्हणूनच आपल्याला हे नाही म्हणता आलं पाहिजे. आपल्याला नाही म्हणजे काही मोठं बंड पुकारायचं नाहीये, बंडाचा झेंडा उभारायचा नाहीये. आपल्याला नाही का म्हणायचं आहे, तर आपलं व्यक्तिमत्व बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्याला नाही म्हणायचं आहे आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला जबाबदार बनावं आणि आनंद आणि संयम या सगळ्या गोष्टी सुरू व्हाव्यात, त्याच्यातून चांगला बदल व्हावा, हा एवढा आणि एवढा एकच उद्देश यामागे आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचे अनुभव नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.